आरुष. आरू टेल्स या चॅनलची ही पहिली गोष्ट आहे, ज्याचं नाव आहे जशास तसे. पण गोष्ट चालू करण्याआधी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गोष्ट झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. एका गावात एक उंट आणि एक कोल्हा राहत होता. त्या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघही पूर्ण दिवस अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आणि जे मिळेल ते आनंदाने खात. एके दिवशी ते दोघही फिरता फिरता नदीच्या काठी येऊन पोहोचले. कोल्हा उंटाला म्हणाला, गड्या, समोरच्या काठावर नजर टाक. तिथे उसाचा मळा आहे. उसाचा रस फार गोड असतो. पण गड्या, आपण तिकडे जायचं कसं? उसाचे नाव काढल्यावर उंटाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणाला, अरे त्यात इतकं अवघड काय आहे? तू माझ्या पाठीवर बस, म्हणजे आपण दोघंही नदी पार करू. उंटाने एवढं म्हणताच कोल्ह्याने उंटाच्या पाठीवर टुनकन उडी मारली. उंट नदीच्या पात्रात उतरला. ते दोघंही थट्टा मस्करी करत, गप्पा मारत पाहता पाहता नदीच्या दुसऱ्या काठी जाऊन पोहोचले. हिरव्यागार उसांचा मळा पाहून उंट अगदी खुश झाला. तो घाईघाईने शेतात शिरला आणि त्याने उसाचा फडशा पाडायला सुरुवात केली. तू पोटभर ऊस खाऊन घे, तोपर्यंत मीही माझ्या भोजनाची काहीतरी तरतूद करतो, असे सांगून कोल्हा नदीकाठचे स्वादिष्ट खेकडे खायला निघून गेला. गोड गोड उसांवर ताव मारण्यात उंट रमला होता. इकडे कोल्हा स्वादिष्ट खेकड्यांचे पोटभर जेवण करून तृप्त झाला होता. मग तो उंट चरत होता तिथे परत आला. त्यावेळी उंट ऊस खाण्यात मग्न होता. कोल्ह्याला पोटभर जेवण मिळाले होते. त्यामुळे आनंदाच्या भरात तो इकडे तिकडे उड्या मारू लागला, मोठ्या मोठ्याने गाऊ लागला. कोल्ह्याचा आरडाओरडा ऐकून उंटाने त्याला धोक्याचा इशारा दिला. तू इथे असा आरडाओरडा करू नकोस. तुझा आवाज ऐकून इकडे कोणी आलं तर आपली काही धडगत नाही. पण कोल्हा आपल्याच नादात होता. त्याने उंटाच्या इशाऱ्याला मुळीच दाद दिली नाही. कोल्ह्याच्या आरडाओरड्यामुळे शेतात जनावर घुसल्याचे शेतकऱ्यांना कळले. शेतकरी आणि त्याचे नोकर हातात छड्या, काठ्या घेऊन शेतात धावत आले. उंटाला ऊस खाताना पाहून सगळ्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. त्या मारामुळे उंटाची हाडे खिळखिळी झाली. लंगडत, खुरडत, किंचाळत तो नदीच्या दिशेने पळाला. नदीकाठी कोल्हा उंटाची वाट पाहत थांबलाच होता. धापा टाकत टाकत उंट नदीकाठी आला आणि कोल्ह्याला म्हणाला, तू आरडाओरडा केला नसतास तर माझी अशी अवस्था झाली नसती रे. कोल्हा म्हणाला, काय करू रे मी उंट दादा, माझा हा स्वभावच आहे. मी माझ्या आवडत्या भोजनावर ताव मारला की मला इकडं तिकडं उड्या मारत मोठमोठ्याने गावंसं ओरडावंसं वाटतं रे. लहानपणापासून मला तशीच सवय जडलीये. बोलता बोलता कोल्हा पटकन उडी मारून उंटाच्या पाठीवर जाऊन बसला आणि म्हणाला, उंट दादा, चल लवकर नदीत उतर, म्हणजे आपण लवकर घरी जाऊ. कोल्ह्याने उसाच्या मळ्यात घातलेल्या धांगडधिंग्यामुळे उंटाला खूप राग आला होता. त्यामुळे त्याने कोल्ह्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. कोल्होबाची स्वारी पाठीवर घेऊन उंट नदीच्या पात्रात उतरला. मागच्या बेदम मारामुळे उंटाचं अंग ठणकत होतं. त्याला त्या मूर्ख कोल्ह्याचा अतिशय राग येत होता. उंट जेव्हा नदीच्या मध्यभागी येऊन पोहोचला तेव्हा तो एकाएकी आडवा झाला. कोल्हा घाबरून ओरडला, मित्रा, तू हे काय करतोयस? अरे मी पाण्यात पडेन, मला पोहता येत नाही, तुला माहितीये ना. उंट शांतपणे म्हणाला, मित्रा, माझा देखील हा स्वभाव आहे. मलाही जेव्हा माझ्या मनासारखं भोजन मिळतं तेव्हा मलाही पाण्यात लोळायची इच्छा होते रे. अगदी लहानपणापासून मला तशीच सवय जडलीये. त्याला मी काय करू, माझा अगदी नाईलाज आहे रे. इतके बोलून उंटाने पाण्यात लोळायला सुरुवात केली. त्यामुळे कोल्हा नदीच्या पाण्यात फेकला गेला आणि त्याला पोहता येत नसल्यामुळे तो नदीच्या पाण्यात बुडू लागला. त्याने उंटाला गयावया केली.
त्याची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असंही वचन दिलं. उंटाने मग त्याची दया येऊन त्याला बाहेर काढले. अशा प्रकारे कोल्ह्याला अद्दल घडवून उंट आरामात नदी ओलांडून घरी गेला. मग काय मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आणि या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.